नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपलं स्वागत. विस्तारवादी धोरण राबवणारा चीन मुजोर झालाय. आपल्या सैन्य शक्तीच्या जोरावर चीनकडून युद्धाची तयारी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. चीननं विस्तीर्ण वाळवंटात जोरदार युद्ध सराव सुरू केला. त्यामुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे. चीन कुणाला आव्हान देण्याची तयारीत आहे? चीनी सैन्याकडून कशा प्रकारे युद्धाची तयारी करण्यात आली आहे? या तयारीमुळे अमेरिकेच्या भुवया का उंचावल्यात? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत युद्धाच्या उंबरठ्यावर या खास शो मध्ये. जगावर पुन्हा एखादा महायुद्धाचा धोका संभवत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण चीनने एक नवीन अण्वस्त्रधारी पाणबुडी लष्करात तैनात केली. पण ही पाणबुडी अमेरिकेसाठी धोक्याची घंटा मानली जाते. पाहूयात याविषयीचा हा खास रिपोर्ट. ड्रॅगनची अमेरिकेशी युद्धाची तयारी. जग महायुद्धाच्या उंबरठ्यावर. चीनच्या साम्यवादी सरकारनं आपल्या जनतेला जीवनावश्यक सामानाचा घरात साठा करून ठेवण्याची सूचना केली आहे. शी जिनपिंग यांच्या सरकारनं जनतेला आणीबाणीच्या परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचा आदेश दिलाय. त्यामुळे चीनकडून एखाद्या युद्धाची तयारी तर केली जात नाही ना, अशी शंका व्यक्त केली जाते. एखाद्या देशावर चीनकडून युद्ध लादण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण चीनी सैन्यानं समुद्र आणि जमिनीवर जोरदार युद्ध सराव सुरू केलाय. त्यामुळे शंकेची पाल चुकचुकली आहे. चीनी सैन्यानं आपली बॅलिस्टिक मिसाईल सबमरीन लॉन्च केली आहे. शिवाय चीननं विस्तीर्ण वाळवंटात अमेरिकेच्या युद्धनौका आणि एअरक्राफ्ट कॅरियरच्या प्रतिकृती तयार केल्यात. मिळालेल्या माहितीनुसार या प्रतिकृतीच्या माध्यमातून चीन आपल्या घातक अँटी शिप बॅलिस्टिक मिसाईलची चाचणी घेणार आहे. चीनी सैन्याची ही तयारी केवळ अमेरिकेसाठी नाही तर संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा मानली जाते. खरं तर प्रत्येक देश आपली लष्करी ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. पण अलीकडच्या काळात चीनकडून ज्या प्रकारे घातक शस्त्रांच्या चाचण्या केल्या जात आहेत, त्यामुळे जगाची चिंता वाढतीये. चीन लवकरच एखाद्या देशाविरोधात युद्ध पुकारण्याच्या तयारीत तर नाही ना, अशी शंकाही व्यक्त केली जाते. आणि हा आहे त्याचा पुरावा. चीननं खोल समुद्रात हे षडयंत्र रचलं असल्याचं यातून उघड झालंय. कोणत्याही देशासाठी युद्धाच्या प्रसंगात सबमरीन अर्थात पाणबुडी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावते. पण चीननं एक अत्यंत घातक पाणबुडी तयार केली असून ती पाणबुडी चीनच्या बंदरावरून थेट अमेरिकेवर क्षेपणास्त्र डागण्यासाठी सक्षम आहे. या न्यूक्लिअर बॅलिस्टिक मिसाईल सबमरीनद्वारे अमेरिकेवर हल्ला करणं चीनी लष्कराला शक्य होणार असल्याचा दावा चीनी प्रसार माध्यमांकडून करण्यात आलाय. पीपल्स लिबरेशन आर्मीनं अणु क्षमता असलेली पाणबुडी आपल्या नौदलात दाखल केली आहे. चीनने लॉन्च केलेल्या या नव्या बॅलिस्टिक मिसाईल सबमरीन विषयी अनेक दावे करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार चीनच्या बंदरात उभी असतानाही या सबमरीन मधून अमेरिकेच्या भूमीवर हल्ला करणं शक्य होणार आहे. संरक्षण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक SLBM वर सिंगल न्यूक्लिअर वॉरहेड बसवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्याची रेंज 7,400 ते 8,000 किलोमीटर इतकी है. सबमरीन्स आर वॉर फाइटिंग मशीन्स. चाइना के पास बहुत सबमरीन्स हैं, लेकिन 4 उनके पास जिन क्लास 094 है, उसमें कहते हैं JL2, मतलब 6 हर एक सबमरीन में मिसाइल
सबमरीन लॉन्च्ड बैलिस्टिक मिसाइल न्यूक्लियर केपेबल है 7,400 किलोमीटर के लिए। तो ताकत चीन की बहुत ही बढ़ गई है। अमेरिका के पास भी है, अमेरिका के पास भी एसएल भी है, लेकिन चीन अब थोड़ा दिखा रहे हैं कि मेरे पास सबमरीन है, ये दांत होते हैं लड़ाई के लिए। चीननं आपल्या पाणबुड्यांची संख्या वाढवली आहे, त्यामुळे चीनच्या नौदलात पाणबुड्यांची संख्या 66 वरून आता 76 वर गेली आहे। यात 6 अण्वस्त्रधारी पाणबुड्यांचा समावेश आहे। या पाणबुड्यांची निर्मिती चीनच्या हुलुडाओ शहरातील बोहाई शिपिंग यार्डमध्ये करण्यात आली आहे। अमेरिकेच्या पेंटागॉननं याविषयी एक विस्तृत अहवाल तयार केलाय। चीनी नौदलाकडे असलेल्या घातक शस्त्रांविषयी अमेरिकेच्या तज्ज्ञांनी बारकाईनं संशोधन केलंय। चीन आणि अमेरिकेदरम्यानच्या संभावित युद्धाची शक्यता बळावली असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। अगर तो ये 094 जिन क्लास सबमरीन जो उन्होंने लॉन्च की है और उसके साथ JL-2 मिसाइल है 7,400 किलोमीटर, तो पक्का साउथ एशिया से अगर जो सबमरीन आई तो वो 7,400 किलोमीटर अमेरिका के ऊपर हमला कर सकता है। लेकिन चीन अब बहुत एग्रेसिव मतलब हमला की तैयारी कर रहा है डराने के लिए। चीननं हिंद प्रशांत महासागरात अमेरिकेला जोरदार धक्का देण्याची तयारी केली आहे। अमेरिकेवर प्रहार करण्यासाठी चीनी ड्रॅगननं आपल्या शस्त्रास्त्रांना धार लावायला सुरुवात केली आहे। केवळ समुद्रच नाही तर हवाई मार्गाद्वारे चीननं अमेरिकेला टार्गेट करण्याचा सराव सुरू केलाय। उपग्रहानं टिपलेल्या या दृश्यांमुळे अमेरिकेत एकच खळबळ उडाली आहे। चीनच्या वाळवंटात पीपल्स लिबरेशन आर्मीनं युद्ध सरावासाठी अमेरिकेच्या युद्धनौका आणि एअरक्राफ्ट कॅरियरचं मॉडेल तयार केलंय। मध्य चीनच्या रुओ कियांग परिसरातील वाळवंटात हे मॉडेल तयार करण्यात आलं असल्याचा दावा करण्यात आलाय। या मॉडेलच्या माध्यमातून चीनी सैन्य युद्ध सराव करत आहे। खरं तर चीननं अमेरिकेच्या युद्धनौका आणि एअरक्राफ्ट कॅरियरच्या प्रतिकृती तयार केल्यात। त्यात अमेरिकेच्या फोर्ड क्लास एअरक्राफ्ट कॅरियरची एक प्रतिकृती तयार करण्यात आली आहे। फोर्ड क्लास ही अमेरिकेची सर्वात आधुनिक एअरक्राफ्ट कॅरियर मानली जाते। रुओ कियांग प्रदेशातील वाळवंटात ज्या ठिकाणी हे मॉडेल तयार करण्यात आलंय ते ठिकाण चीनच्या एका जुन्या लष्करी टार्गेट रेंजच्या अगदी जवळ आहे। या रेंजचा वापर चीनी सैन्याकडून एअरक्राफ्ट कॅरियर किलर DF-21D अँटीशिप बॅलिस्टिक मिसाईलच्या चाचणीसाठी केला जात होता। चीननं अमेरिकेच्या एअरक्राफ्ट कॅरियरचं मॉडेल सपाट जमिनीवर तयार केलंय। मात्र यात विमानवाहक युद्धनौकेप्रमाणे लिफ्ट आणि शस्त्र प्रणाली तसंच लढाऊ विमानांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या नाही। मात्र याच परिसरात अमेरिकेच्या 2 युद्धनौकांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या। सैंड मॉडल पे करके प्रैक्टिस करते हैं या कहीं रेगिस्तान में जाके एक मॉडल लगा के प्रैक्टिस करते हैं कि उसका आक्रमण कैसे हुए। और एक रेंज भी होती है, मिसाइल रेंज होती है, ACMI रेंज कहलाते हैं, ऑटोमेटिक मिसाइल मैन्यूवरिंग। 2 हवाई जहाज अगर जो लड़ाई करते हैं तो मिसाइल तो नहीं फायर, लेकिन उनको पता होता है कि प्रैक्टिस में उन्होंने क्या किया। वाळवंटात अमेरिकेच्या युद्धनौकांचं मॉडेल आणि अमेरिकेपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेली पाणबुडी लष्करात दाखल करून चीननं अमेरिकेला सूचक इशारा दिला। एक प्रकारे चीननं एका महायुद्धाची तयारी केली असल्याचं बोललं जात आहे। मात्र त्याचे गंभीर परिणाम केवळ चीनलाच नाही तर संपूर्ण जगाला भोगावे लागणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर पाहूया, एकीकडे चीननं अमेरिकेच्या युद्धनौकांची प्रतिकृती तयार करून युद्ध सराव सुरू केलाय, तर दुसरीकडे तैवानवर कब्जा करण्यासाठी चीनी ड्रॅगनकडून प्रयत्न केला जातोय। पण तैवानला अमेरिकेनं पाठबळ दिल्यामुळे चीनचा तिळपापड झालाय। कारण अमेरिकेला ठाऊक आहे चीनचा साम्राज्यवादी विचार। शिवाय यापूर्वीही अनेक वेळा त्यांनी आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा देखील आपणच काय इतर देशांनी देखील त्यांना जोरदार उत्तर देण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे त्यांचा हा प्रयत्न कितपत यशस्वी होतो आणि या प्रयत्नाला अमेरिका यशस्वी होऊ देणार का, पाहूयात याविषयीचा हा खास रिपोर्ट। तैवानमध्ये चीनी सैन्याची घुसखोरी, तैवानवर चीन हल्ला करणार। चीनने पुन्हा एकदा तैवानच्या सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला। चीनच्या लढाऊ विमानांनी पुन्हा एकदा तैवानच्या सीमेत प्रवेश करून
एका लहान देशाला धाक दाखवण्याचा प्रयत्न केलाय. चीनने एक दोन नव्हे तर तब्बल आपले 20 लढाऊ विमानं तैवानच्या हवाई हद्दीत पाठवले होते. तसंच आपण कधीही तैवानवर हल्ला करू शकतो हे दर्शवण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात आला होता. याविषयी तैवानच्या लष्कराने माहिती जारी केली आहे. गेल्या 24 तासात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने तैवानच्या हवाई हद्दीत जवळपास 20 लढाऊ विमानं पाठवली होते. चीनच्या लढाऊ विमानांनी तैवानच्या एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोनमध्ये दक्षिणी पश्चिम परिसरात घुसखोरी केली होती. चीनने पहिल्यांदा 10 J-16 विमानं तैवानच्या हद्दीत पाठवले. त्यानंतर चीनने चेंगडू J-10 ही विमानं पाठवली होती. त्यानंतर तैवाननेही आपली लढाऊ विमानं पाठवून घुसखोरी केलेल्या चीनी लढाऊ विमानांना पिटाळून लावलं. एवढंच नव्हे तर तैवानने आपले अँटी एअरक्राफ्ट मिसाईल चीनी विमानांच्या ट्रॅकिंगसाठी तैनात केले होते. त्यानंतर चीनी लढाऊ विमानं माघारी फिरली. या महिन्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात चीनी लढाऊ विमानांनी तैवानच्या हद्दीत घुसखोरी केली होती. 1 ऑक्टोबरला चीनच्या 38 लढाऊ विमानांनी तैवानच्या हद्दीत घुसखोरी केली, तर 2 ऑक्टोबरला चीनने 39 लढाऊ विमानं पाठवली होती. अवघ्या 4 दिवसात चीनच्या 149 लढाऊ विमानांनी तैवानच्या हद्दीत घुसखोरी केली होती. चाइना लगातार ताइवान के एयर डिफेंस आइडेंटिफिकेशन जोन का इनकर्जन अपने फाइटर जेट्स के माध्यम से कर रहा है और ताइवान इसे रिस्पॉन्ड करता है. जाहिर है कि ताइवान भी अपनी आत्मरक्षा के लिए पूरी तरह से संकल्पबद्ध है. अमेरिका और विश्व के जिम्मेदार लोकतांत्रिक राष्ट्र ताइवान के साथ खड़े हैं, लेकिन चाइना की मंशा ताइवान को लेकर के बिल्कुल स्पष्ट दिखाई देती है कि चाइना ताइवान को दबाव में रखना चाहता है, उसे धमकाना चाहता है, उसे जाहिर है कि वो लगातार उसके लिए खतरा पैदा कर रहा है और ताइवान के ऊपर सुरक्षा का संकट वो गहरा करना चाहता है. चीन आणि तैवान दरम्यान कधीही युद्धाचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण गेल्या काही दिवसात दोन्ही देशांमधील तणाव वाढलाय. चीनी सैन्याकडून तैवानमध्ये वारंवार घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला गेला, त्यामुळे जगाची चिंताही वाढली आहे. तैवान हा आपला भूभाग असल्याचा दावा चीनकडून सतत केला जातोय, तर तैवानकडून चीनच्या दाव्याचं वारंवार खंडन करण्यात आलंय. तैवानच्या स्वातंत्र्याचा दुसरा अर्थ म्हणजे युद्ध असा धमकीवजा इशारा चीनकडून देण्यात आलाय. तैवानला लष्करी मदत करण्याची घोषणा अमेरिकेनं केल्यामुळं चीनी ड्रॅगनचा चांगलाच तिळपापड झाला. तसंच अमेरिकेच्या सैन्याकडून तैवानच्या लष्कराला प्रशिक्षण दिलं जात असल्यामुळं चीनी लष्कराकडून तैवानला वारंवार धमकवण्याचा प्रयत्न केला जातोय. अमेरिकेनं तैवान प्रकरणात हस्तक्षेप केल्यामुळे चीनच्या तळपायाची आग मस्तकात गेली असून त्यामुळेच चीनी सैन्याकडून वारंवार तैवानच्या हवाई हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय. तैवान विरोधात युद्ध छेडण्यासाठी चीनकडून सर्व प्रकारची तयारी करण्यात आल्याचं बोललं जात आहे. चीनने आपलं सैन्य आणि रणगाडे युद्धासाठी सज्ज केले असल्याचा दावा चीनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये करण्यात आलाय. या व्हिडिओमध्ये चीनी सैनिक आणि रणगाडे वाहनातून येऊन जात असल्याचं पाहायला मिळतंय. शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात लष्करी वाहनं आणि रणगाड्यांची वाहतूक होत असल्याचं आढळून आलंय. रेल्वे तसंच विमानातून लष्करी सामानांची वाहतूक केली जात असल्याचं पाहायला मिळतंय. हे दृश्य पाहिल्यानंतर जगाला तिसऱ्या महायुद्धाचा धोका तर संभवत नाही ना, अशी शंका उपस्थित केली जाते. चीनमधील कम्युनिस्ट पार्टीच्या 100व्या स्थापना दिनी आयोजित कार्यक्रमात शी जिनपिंग यांनी तैवानवर कब्जा करण्याची शपथ घेतली होती आणि हाच मुद्दा पुढे करून शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्रपती पदावर विराजमान होण्याचं स्वप्न पाहत आहेत. पुढच्या आठवड्यात चीनच्या सत्ताधारी पक्षाचं एक महत्त्वाचं संमेलन होऊ घातलं असून त्यामध्ये हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे. 68 वर्षांच्या शी जिनपिंग आपलं राजकीय वजन वाढवण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रपति शी जिनपिंग ने जो चाइनीज कम्युनिस्ट पार्टी की कलेक्टिव लीडरशिप का जो मॉडल था उसे भी समाप्त कर दिया है और स्वयं को चाइनीज कम्युनिस्ट पार्टी के कोर के तौर पे स्थापित करा लिया है. जाहिर है कि शी जिनपिंग अति महत्वाकांक्षी हैं और वो केंद्रित रूप से सर्वाधिकारवादी शासन पूरे चाइना में करना चाहते हैं और इसी वजह से वो अपने आप को पार्टी के अंदर लगातार मजबूत करने की कोशिश कर रहे हैं और इस तरीके की नीतियां अपना रहे हैं ताकि उनका कार्यकाल आजीवन बना रहे. वो अनिश्चित काल तक के लिए राष्ट्रपति बने रहना चाहते हैं और पूरे पार्टी पर भी और चाइना की जो मिलिट्री है उस पर भी अपना शासन स्थापित करके रखना चाहते हैं. विस्तारवाद, साम्राज्यवाद आणि भांडवलशाहीच्या बळावर जगावर राज्य करण्याचा चीनचा मनसुबा आहे
आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची शी जिनपिंग सरकारची तयारी आहे. आता तैवानच्या मुद्द्यावरून चीन आणि अमेरिका आमनेसामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे चीनचा साम्राज्यवादी विस्तारवादी विचार किंवा त्यांच्या ह्या सगळ्या प्रक्रिया किंवा घटना याला अमेरिका कधीही यशस्वी होऊ देणार नाही. आणि तैवानमध्ये ज्या प्रकारे त्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला यावर तर अमेरिका लक्ष ठेवणे, शिवाय तैवानही याचं उत्तर भविष्यात त्यांना देऊ शकतो. बघूयात नेमकं काय घडतंय. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.